ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न विचारलाय मार्च 19 आणि 24 ला संभाव्यता धड्यामध्ये. तर प्रश्न बघूया. दोन नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश एस व दिलेल्या घटनांतील अपेक्षित निष्पत्ती लिहून कृती पूर्ण करा. तर ही कृती पूर्ण करायची. तर कृती किती मार्काला आहे? 1 2 3 4. 4 म्हणजे 2 मार्काची कृती. तर कृती बघूया काय दिले त्यांनी. दोन नाणी एकाच वेळी फेकली. तर दोन नाणी ती एकाच वेळी फेकली. तर एस किती येणार आहे? एच एच म्हणजे काय येणार आहे? एक तर दोन काय असतील? हेड असतील, किंवा पहिला हेड आणि दुसरा काय असणार आहे? टेल. म्हणजेच काय येणार आहे? एच टी. नंतर काय असणार आहे? पहिला टेल असणार आहे, नंतर काय असणार आहे? हेड. टेल हेड. आणि चौथा काय असणार आहे? टेल टेल. म्हणजे दोन्ही काय असणार आहे? टेल टेल. तर एच म्हणजे काय? एच म्हणजे असणार आहे छापा. एच म्हणजे काय असणार आहे? छपा. आणि टी म्हणजे काय असणार आहे? काटा. तर घटना ए बघूया. तर एस काय येणार आहे? इथं एच टी दिलंय त्यांनी, टी एच दिलंय. तर आपल्याला काय इथं लिहायचंय? एच एच आणि टी टी. म्हणजे एच एच येणार पहिल्या बॉक्स मध्ये आणि दुसऱ्या बॉक्स मध्ये येणार टी टी. हा झाला नमुना अवकाश एस. आता पहिली घटना बघूया. घटना ए दिली. घटना ए ही कमीत कमी एक छाप मिळते. कमीत कमी एक छाप कोणत्या ह्याच्यामध्ये मिळते बघा. इथं दोन छाप मिळतात. कमीत कमी एक, ह्याचा अर्थ मला जास्तीत जास्त दोन छाप पण चालतील. म्हणजेच काय येणार आहे? एच एच पण मी घेऊ शकतो. इथं एच एच घेऊ शकतो. त्यांनी घेतलेलंच आहे ऑलरेडी. आता आपल्याला कमीत कमी एक म्हणजे एक तर लागणार, म्हणजे एच टी एक येणार, टी एच एक येणार. आणि टी टी येणार का? तर नाही. तर का? तर आपल्याला कमीत कमी एक छाप. छाप हा काय पाहिजे आपल्याला या घटनेमध्ये पाहिजे आहे. म्हणजे छाप पाहिजे म्हणजे आपल्याला काय पाहिजे? टी घेणार का? आपण टी घेऊ शकत नाही आपण. त्यामुळे म्हणजे एच 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 टी आणि टी एच येणार. मग इथं दुसऱ्या बॉक्स मध्ये काय येणार? तिसऱ्या बॉक्स मध्ये काय येणार? एच टी. पहिला बॉक्स आला एच एच, दुसरा बॉक्स आला टी टी, तिसरा बॉक्स आला एच टी. आता दुसरी बघूया घटना. घटना बी ही एकही छाप न मिळणे. एकही छाप न मिळणे ह्याचाच अर्थ दुसरा काय होतो? तर सगळे काय मिळणे? सगळे काय मिळणे? काटा मिळणे. म्हणजे सगळे काय मिळणे आपल्याला? टी मिळणे. एकही छाप न मिळणे याचा अर्थ एच एक पण मिळणार नाही. याचा अर्थ सगळे जे मिळणार ते काय असणार आहे? टी टी असणार आहे. म्हणजेच काय? तर घटना बी ही एकही छाप न मिळणे म्हणजेच काय? म्हणून बी बरोबर सगळे काय येणार? टी टी. चौथा बॉक्स काय येणार आपला? टी टी. तर इथेही आपली कृती पूर्ण झाली. आपण आता प्रश्न बघतोय पुढचा. मार्च 2020 ला विचारलेला प्रश्न आहे हा. संभाव्यता हा या धड्यामधला. तर प्रश्न बघूया. चांगल्या रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांमधून एक पत्ता काढला. तर पुढील घटनेची संभाव्यता काढा. तो पत्ता लाल असणे. तर 52 पत्त्यांमधून आपल्याला लाल पत्ता मिळण्याची संभाव्यता काढायची आहे. त्यासाठी त्यांनी काय करायचं दिले? त्यांनी कृती पूर्ण करा. तर आपल्याला कृती पूर्ण करायची. तर एकूण पत्ते त्यांनी बॉक्स दिलाय. बदामाचे पत्ते अधिक 13 चौकटचे पत्ते. तर एकूण पत्ते किती असतात? एकूण पत्ते असतात 52. त्यामध्ये 13 बदामाचे, 13 चौकटचे, 13 इस्पिक आणि 13 राहिलेले असतात. 13 13 13 असणार आहे. म्हणजे 13 चौक 52. मग 13 जर चौकटचे पत्ते असतील तर 13च काय येणार आहेत? बदामाचे पत्ते येणार आहेत. म्हणजे पहिला बॉक्स काय आला? 13 आला. एन ऑफ ए म्हणजेच काय? तर लाल असणे. लाल पत्ते किती असणार आहेत? तर हे 13 26 काय असणार आहेत? लाल. आणि 26 काय असणार आहे? तर काळे. लाल आणि काळे असे दोन प्रकारचे पत्ते असतात. तर 26 काय असणार आहेत? लाल. आणि 26 काय असणार आहेत? तर काळे पत्ते. तर आपल्याला लाल पत्ता मिळण्याची संभाव्यता विचारली म्हणून काय येणार? एन ऑफ ए किती येणार? 26. म्हणजे काय? 13 बदामाचे पत्ते आणि 13 चौकटचे पत्ते. 13 अधिक 13 किती आलं? 26. म्हणजे एन ऑफ ए किती आला? 26 आला. आता एन ऑफ एस एकूण पत्ते किती आहेत? तर 52 आहेत. म्हणजे काय? 52 पत्त्यांमधून आपल्याला लाल पत्ता काढायचा आहे. 52 पत्त्यांमधून आपल्याला लाल पत्ता काढायचा आहे. मग 52 पत्त्यांमधून काढायचं म्हणजे एन ऑफ एस किती येणार आहे? आपला नमुना अवकाश काय येणार आहे? 52 येणार आहे.
मी सूत्र लिहून घेतलं पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए ची किंमत किती आली 26 आहे. 26/52. 26 एके 26, 26 दोन्ही 52. मग पी ऑफ ए काय आला माझा 1/2. तर शेवटची चौकट काय आली 1/2. पहिली चौकट आली 13, दुसरी येणार 52, तिसरी काय येणार सूत्रानुसार येणार एन ऑफ ए आणि चौथी येणार 1/2. तरी आपली कृती पूर्ण झाली. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर प्रश्न काय आहे, एका खोक्यात 5 लाल 8 निळे आणि 3 हिरवे पेन आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचा आहे. तर तो पेन कसा काढायचा आहे, तर यादृच्छिक पद्धतीने म्हणजे कोणताही एक पेन आपल्याला घ्यायचा आहे. तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा. तर जो पेन ऋतुजा काढणार आहे किंवा ऋतुजाला जो पेन मिळणार आहे तो निळा असण्याची आपल्याला संभाव्यता काढायची. तर पहिल्यांदा मी सॅम्पल स्पेस लिहून घेतो. एस बरोबर R1 R2 R3 R4 आणि R5. R1 R2 R3 R4 R5 हे काय झाले, तर 1 ते 5 हे लाल पेन झाले. तर B1 B2 B3 B4 B5 B6 B1 B2 B3 B1 to B6 पर्यंत हे काय झाले, तर ब्ल्यू म्हणजे निळे पेन झाले. G1 G2 G3 हे काय झाले ग्रीन. ग्रीन म्हणजे काय झाले हिरवे पेन झाले G1 G2 आणि G3. तर आता एकूण पेन मग किती झाले, आता कसे झाले 5 लाल पेन झाले, 8 निळे पेन झाले आणि 3 हिरवे पेन झाले. तर एकूण किती पेन झाले 8 आणि 5 13, 13 आणि 3 किती 16. तर 16 काय झाले एकूण पेन झाले. म्हणजे काय आलं एन ऑफ एस किती आला 16 आला. तर घटना आहे काय म्हणायचं, काढलेला पेन निळा असणे. घटना आहे काय, तर काढलेला पेन काय असणे निळा असणे. म्हणजेच काय येणार आहे, निळे पेन किती आहेत, निळे पेन आहेत 8 किंवा 8 आहेत. 8 मधलेच आपल्याला एक पेन मिळणार आहे. म्हणून काय घेतलं एन ऑफ ए काय घेतला मी 8 घेतला. तर सूत्र काय आहे, पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. तर एन ऑफ ए ची किंमत काय आहे, एन ऑफ ए ची किंमत आहे 8 आणि एन ऑफ एस ची किंमत काय 16. तर आता इथं 8 एके 8, 8 दोन्ही 16. तर इथं उत्तर काय आपलं आलं 1/2. तर पूर्ण उत्तर लिहायचं, काढलेला पेन निळा असण्याची संभाव्यता काय आली 1/2. तर इथं हा प्रश्न आपला कंप्लीट झाला. तो 5वा धडा संभाव्यता. तर संभाव्यता मधला हा जो क्वेश्चन आहे हा कधी विचारलाय, तर मार्च 22 ला, सप्टेंबर 21 आणि जुलै 22 ला. तर 3 वेळेला हा क्वेश्चन विचारला गेलाय. तर हा क्वेश्चन काय, तरी एक कृती, ही कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर प्रश्न काय ते बघूया. एक फासा फेकला असता फाशाच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तर एक फासा आहे, तर फाशावर किती असणार आहेत नंबर, फासा कसा असणार आहे, असा फासा असणार आहे. याच्यावर 1 2 3 पाठीवरच्या बाजूला 4 असे नंबर असणार आहेत. तर असे किती नंबर असतात, तर 6 फेसेस असणार आहेत किंवा 6 बाजू असणार आहेत. म्हणजे त्यांचे कसं असणार 1 2 3 4 5 आणि 6. त्याचा सॅम्पल स्पेस किंवा त्याची एस बरोबर किती येणार 1 2 3 4 5 आणि 6. तर एन ऑफ एस म्हणजे किती नंबर किती आहेत तिथं 1 2 3 4 5 आणि 6. तर इथे किती आले 6 आले. तर घटना ए ही फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. तर घटना ए म्हणजे काय, तर वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. तर मूळ संख्या कोणते कोणते असतात 2 3 5 7 11 13. तर आपल्याला यातल्या 2 3 आणि 5 या संख्याच फक्त कुठे मिळतात फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर. म्हणजेच काय लिहिणार मी ए मध्ये 2 3 आणि 5. तर एन ऑफ ए किती आला 1 2 3 1 2 3. तर एन ऑफ ए किती आला 3. तर एकूण 3 संख्या आहेत म्हणून एन ऑफ ए लिहिला मी 3. तर पी ऑफ ए म्हणजे काय, तर पी ऑफ ए चा फॉर्म्युला आहे तुमचा, पी ऑफ ए चं सूत्र आहे एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. म्हणजे ए मध्ये किती नंबर आहेत ते ए मध्ये असणाऱ्या घटकांची संख्या आणि एस मध्ये असणाऱ्या घटकांची संख्या. म्हणजेच काय पी ऑफ ए म्हणजेच काय ए ची प्रोबॅबिलिटी किंवा ए ची संभाव्यता. हे झालं ए चं पी ऑफ ए चं किंवा ए ची संभाव्यतेचं सूत्र. तर एन ऑफ ए किती आहे बघा, एन ऑफ ए आहे
3 आणि एन ऑफ एस किती 6 तर मी आता करणार 3 एके 3 3 दोन्ही 7 तर माझं उत्तर आलं 1/2 तर 1/2 काय आलं पी ऑफ ए म्हणजेच काय ए या घटकाची संभाव्यता किती आली 1/2 तर आपण कोणते कोणते बॉक्स भरले बघा पहिला बॉक्स भरला 1 2 3 4 5 आणि 6 दुसरा बॉक्स भरला इथे काय आलं 2 3 आणि 5 का तर मूळ संख्या किती 2 3 आणि 5 आहे आणि हे काय आले यामधून आपल्याला मूळ संख्या घ्यायची आहे आता पुढे हे सूत्र भरले सूत्र काय आलं एन ऑफ ए छेद एन ऑफ एस आणि सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळालं 1/2 तर इथं ही जी कृती आहे ही आपली पूर्ण झाली